कारण का की आपल्याला पण माहिती असतंय आपलं वय 58 झालंय. मग आपण त्याच्याशी रिलेटेड सगळं गृहीत धरतो आणि मग ह्या प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन चेंज होतो आपला. आणि मग आपला गोंधळ, कॉन्फिडन्स लॉस, अजून जरा प्रॉब्लेम यायला लागतात. मग एक औषध आहे का MD डॉक्टरांनी चालू केलेलं, त्याचा रिझल्ट आला नाही आणि याचा रिझल्ट आला, हे औषध आहे का? नाहीये. हे सकस संतुलित आहार आहे, पेशी लेवलला, पेशीला काय पाहिजे आहे ते, आणि ती ट्रीटमेंट आणि हे पेशी लेवलचं खाद्य, ह्याच्यामुळं बॉडी लवकर रिॲक्ट करते, पेशी ओके काम करायला लागतात आणि त्याच्यामुळं आरोग्य चांगलं राहतं. ओके. जे बिघडले ना ते रिपेअर करता येतं का? येतं. त्याला काम करा सायंटिफिकली तर करता येतं. बघा की मेंदू हालत असेल तर कसलं हात धरून काय ड्रायव्हिंग करणार आहे? स्वतः ड्रायव्हिंगच करायचं असेल तर उगीच पाठीमागं बसलोय आणि हात धरलोय, गाडी धरायचं सोडून ह्याला धरलोय, काय होईल? त्याच्यापेक्षा बरं झालं की नाही, बरं कमी झालं आणि बंद झालं ते. त्यामुळे जोरदार ओके, म्हणजे क्लॅपिंग. खूप छान वाटतंय मला, की म्हणजे आता मी विसरूनच गेले की माझा मेंदू हालत होता. येस. हा. पद्मय मॅडम, जरा गुरुवारी द्या ब्रेन हेल्थ. सगळ्यांना वाटायला लागलंय आता ब्रेन हेल्थ काय आहे बघायला पाहिजे, ऐकायला पाहिजे म्हणून. ह्याने आता टॉपिक मध्ये एवढं ब्रेन, प्रत्येकाला एक आहेच ब्रेन, त्याची काळजी घ्यावीच लागत्या. पद्मजा मॅडमना गुरुवारी आपण सांगू त्या फ्युएल बद्दल माहिती द्यायला, ब्रेन हेल्थ बद्दल. ओके, कारण त्या लई खातात म्हणून. ओके. चलो, जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आपण सावित्रीताईंसाठी. मिताली मॅडमांचा व्हिडिओ पण ऑफ आहे. आणि आज आपण एवी तेवी डॉक्टरांच्याकडं ऐकणार आहे, ते पण विदाऊट पैसे देता. तर मग आपल्या पैसे न देता ऐकायचा आनंद लई असतोय, माहितीये काय? फुकट ते फॅमिली सकट म्हणून पहिलाच सांगितलं, फॅमिलीला फोन लावा. आणि मी तुम्हाला जाणीव करून दिली की माझा फोन लागला, कारण ते फोटोसाठी घेतलाय जवळ, नाही तर मी घेत नाही. मग म्हणून मी लावला पण. ओके. तर आपण पण सगळेजण म्हणून सांगितलं होतं की ते लई पोषक पण असतंय सगळ्यांना. त्यामुळे जाऊ आपण आता डॉक्टर नेहाताईंच्याकडे. जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आपण नेहाताईंसाठी. ओके, कंटिन्यू. एकच मिनिट नेहाताई. ऑल म्यूट टाका. सुमित सर, ऑल म्यूट टाकताय? मॅडम अनम्यूट करा. थँक्यू सर. गुड मॉर्निंग ऑल. सगळ्यांना जागतिक आरोग्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज 7 एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. जागतिक आरोग्य संघटना आहे जी WHO, तिने हे 7 एप्रिल रोजी आपल्या स्थापनेच्या वर्धापन दिन च्या दिवशी हा साजरा केला जातो. म्हणजे 1950 साली प्रथमच WHO ने आपला वर्धापन दिन हा जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. आणि तेव्हापासून 7 एप्रिल वर्ल्ड हेल्थ डे म्हणजे जागतिक आरोग्य दिन म्हणून वर्ल्ड वाईड म्हणजे संपूर्ण जगभर साजरा केला जातो. आपण रोज शुभंकरोती म्हणतो. आपण काय म्हणतो? शुभंकरोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते. म्हणजेच हेल्थ इज वेल्थ, म्हणजे आरोग्यम धनसंपदा. आरोग्य हीच आपली धनसंपदा आहे. आता कोणत्याही स्थावर जंगम मालमत्तेपेक्षाही, म्हणजे पैसा, घर, बंगला, गाडी, नंतर दागिने, कपडे, ह्या सगळ्या संपत्तीपेक्षाही सर्वात महत्वाची जी कुठली संपत्ती असेल तर आरोग्य संपदा. पण आपण ह्या आपल्या संपत्तीचा, आपल्या या आरोग्याची काळजी घेतो का हो? आपण आपल्या घराची काळजी घेतो, आपल्या कपड्या लत्त्यांची काळजी घेतो, दागदागिन्यांची काळजी घेतो, पण आरोग्याची काळजी घेतो का? जी सगळ्यात महत्वाची संपदा आहे, आपली सगळ्यात मोठी संपत्ती आहे, त्याची आपण काळजी घ्यायला पाहिजे. ह्याच्यासाठी लोकांमध्ये, जगभरामध्ये जागरूकता निर्माण व्हायला हवी. म्हणून हा WHO ने जागतिक आरोग्य दिन साजरा करायचा निर्णय घेतलेला आहे. मग रोजच साजरा करायला पाहिजे ना, कारण एक दिवस आरोग्य दिन साजरा करून चालणार नाहीये. आपल्याला रोजच आरोग्य दिन साजरा केला पाहिजे. म्हणजे काय, तर रोजच आपण आपल्या आयुष्याबद्दल, आपल्या शरीराबद्दल, आपल्या आरोग्याबद्दल जागरूक राहायला पाहिजे. तर सर्वात भाग्यवान माणूस कोणता? तुम्ही सांगा, सगळ्यात भाग्यवान माणूस कोणता? तर ज्याच्याकडे उत्तम आरोग्य आहे, तोच उत्तम आरोग्याने संपन्न आहे आणि तोच सगळ्यात भाग्यवान आहे. कारण त्याच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारची धनसंपदा, जर तो स्वतः हेल्दी असेल तर तो कुठलीही धनसंपदा, आरोग्य
चांगलं असेल तरच मिळू शकतं. आता असंख्य रोगांनी पीडित आहे. जर आपण असंख्य रोगांनी पीडित आहे आणि त्याला मग अमाप धन संपत्ती, घरधान्य, सगळं सोनं नाणं असून काही उपयोग होणार आहे का? नाहीच. कारण तो त्याचं जर आरोग्य चांगलं नसेल, तर तो त्या संपत्तीचा उपभोगच घेऊ शकणार नाही. आणि आपल्या शरीराचा सर्वात मोठा शत्रू कुठला असेल? तर तो आहे रोग किंवा व्याधी. कोणतीही व्याधी ही आपल्या शरीराला एखाद्या वाळवीप सारखं पोखरत जाते. शरीराला कोणताही आजार झाला तर बघा, अंगदुखी होते, काहीतरी दुखत असतं, पीडा होत असते, वेदना होत असतात आणि त्याच्याबरोबरच काय दुखतं आपलं? आपलं मन पण दुखायला लागते. म्हणजे मन पण आपलं व्याकुळ होते ना, की आपलं हे दुखतंय, ते दुखतंय, आपण दुःखी कष्टी होतो. म्हणजे बघा, कोणताही व्याधी हा शरीराबरोबरच मनाला सुद्धा आजारी करतो. म्हणूनच आपलं शरीर हे निरोगी असणं आणि त्या दृष्टीने आपण प्रयत्नशील राहणं हेच वर्ल्ड हेल्थ डेचं मुख्य उद्देश आहे. WHO ची काय व्याख्या आहे? आरोग्य. आरोग्य म्हणजे काय? तर WHO ने केलेली व्याख्या अशी आहे, की कोणताही रोग, आता मी म्हटलं व्याधी, तर कोणताही व्याधी असो किंवा नसो, असला तरी किंवा नसला तरी पण तरीही त्याला आपण आरोग्यवान म्हणू शकत नाही. तर आपण शारीरिक बरोबरच मानसिक, सामाजिक, आध्यात्मिक सर्वच बाबतीत आपलं आयुष्य, आपलं आरोग्य हे संतुलित असणं म्हणजेच निरोगी जीवन. हे WHO ने केलेली व्याख्या आहे, मी सांगत नाहीये. म्हणजे फक्त शरीर निरोगी नाही, तर आपलं मन सुद्धा निरोगी पाहिजे. आपली सामाजिक बांधिलकी सुद्धा निरोगी पाहिजे. आपला सामाजिक असणारा व्यवहार सुद्धा निरोगी पाहिजे. तर संतुलित जीवन हे सगळं बॅलन्स्ड पाहिजे. तर आता हे मी सांगितलं की हेल्थ, आरोग्य. तर कुठलाही जो शब्द असतो ना, तो शब्द तयार व्हायला एक त्याच्या मागे काहीतरी मोटिव्ह असतं, की बाबा हा शब्द तयार झालाय. तर कसा तयार झालाय? तर हेल्थ हा जो शब्द आहे ना, तो कसा तयार झालाय बघूया आपण. त्याच्यामध्ये शब्द येतो HEALTH असे 6 शब्द येतात, बरोबर? त्याच्यातला H हा शब्द काय आहे? तर हॅबिट. म्हणजे आपण आपल्या चांगल्या सवयी ह्या तुमच्या असल्या पाहिजेत. ज्या डेली रुटीनच्या ज्या सवयी आहेत, त्या चांगल्या असल्या पाहिजेत. हॅबिट्स आपले चांगले असले पाहिजेत, ज्याच्यावरच तुमचं आरोग्य अवलंबून असते. तर हे हॅबिट्स आहेत ना, ते निसर्गाचा जो घड्याळ आहे ना, त्याच्याप्रमाणे आपल्या सगळ्या हॅबिट्स राहिल्या पाहिजेत. म्हणजे कसं, सूर्य लवकर उगवतोय, लवकर मावळतोय. मग ज्या वेळेला तो उगवतोय त्यावेळेला आपण पण उठलं पाहिजे. ज्या वेळेला तो मावळतोय त्यावेळेला आपलं डेली रुटीन बंद करून आपण झोपायला जायला पाहिजे. सूर्य माथ्यावर असताना आहार घेतला पाहिजे, जेवलं पाहिजे. म्हणजे जसं निसर्गाचं चक्र आहे, निसर्गाचा घड्याळ आहे, तसंच त्या घड्याळाप्रमाणे आपण चाललं पाहिजे. म्हणजे बघा, आता पशुपक्षी आजारी पडतात का? त्यांचं आरोग्य बिघडतं का? अगदी क्वचित. म्हणजे जनावरांचे डॉक्टर आणि माणसांचे डॉक्टर, एवढे माणसांचे डॉक्टर गल्ली-गल्लीत आहे. आता माझ्या गल्लीतच 3 डॉक्टर आहेत. पण जनावरांचे डॉक्टर आपल्याला शोधावे लागतात, बाबा कुठे आहेत? मग याचा अर्थ हाच आहे, ज्यावेळेला आपण निसर्गाच्या चक्राच्या विरुद्ध वागायला लागतो, त्यावेळेलाच आपलं आरोग्य बिघडतं. दुसरा आहे शब्द ई. तर त्याचा अर्थ आहे एक्सरसाइज. व्यायाम हा अगदी गरजेचा आहे. कोणताही प्रकारचा व्यायाम हा केलाच पाहिजे. त्याचा श्वासावर कंट्रोल करणारे योग आहेत, योगाभ्यास आहे, एक्सरसाइज आहे. हे आपले केलेच पाहिजे, ज्याच्यामुळे आपलं आरोग्य व्यवस्थित राहते. नंतरचा शब्द येतो ए. तर ॲटिट्यूड. तर ॲटिट्यूड म्हणजे काय? तर दृष्टिकोन. आयुष्याकडे बघणारा आपला दृष्टिकोन हा नेहमीच पॉझिटिव्ह असला पाहिजे. थॉमस अल्वा एडिसनची गोष्ट माहितीये का तुम्हाला? त्याने बल्बचा शोध लावला, बरोबर? त्याने 1000 वेळा प्रयोग केले आणि त्यातले 999 प्रयोग त्याचे फेल झाले. म्हणजे त्याला करता आले नाहीत. पण त्याचा 1000वा प्रयोग हा यशस्वी झाला. मला सांगा, जर त्याने 10 प्रयोग, 15 प्रयोग जाऊन त्याने जर ते सोडलं असतं, की बाबा मला जमतच नाहीये बल्ब तयार करायचं, तर बल्बचा शोध लागला असता का? नाही. तर हे त्याचे 999 वेळा जो अयशस्वी प्रयोग झाले, त्याच्यातून त्याने पॉझिटिव्ह ॲटिट्यूड काय घेतला, तर 999 वेळा जो प्रयोग मी केलाय, तसा प्रयोग मला करायचा नाहीये. त्याच्यातून आपल्याला बल्ब तयार होणार नाहीये. म्हणून आणखीन एक वेळा प्रयत्न करणं, हा झाला पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. म्हणजे आयुष्याबद्दल प्रत्येक गोष्टीत ह्या बाबतीतच नाही, तर आपल्या सगळ्याच बाबतीत आपला ॲटिट्यूड हा पॉझिटिव्ह असणं फार गरजेचं आहे. आणि हा पॉझिटिव्ह ॲटिट्यूडच आपल्याला आपल्या निरोगी आयुष्याकडे घेऊन जाते. नंतरचा शब्द येतो एल, ज्याला आपण प्रेम, लव्ह.
तर प्रेम द्या, घ्या, आनंदी आयुष्य, आनंदी सुखी निरामय आयुष्य जगती. सगळ्यात अगोदर आपण माणसांवर प्रेम केलं पाहिजे, तसं प्राणीमात्रांवर पण प्रेम केलं पाहिजे. हे फार गरजेचं आहे. पण इतरांवर प्रेम करण्याच्या अगोदर आपण स्वतःवर प्रेम केलं पाहिजे. स्वतःच्या शरीरावर प्रेम करणं खूप गरजेचं आहे. जेव्हा आपण स्वतःच्या शरीरावर प्रेम करतो ना, तेव्हाच आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष देतो. आणि आपल्या आरोग्याकडे लक्ष दिल्यावरच आपण आपला हेल्थ सुधारू शकतो, आपलं आयुष्य आनंदीमय होऊ शकते. नंतरचा शब्द येतो टी. तर टेन्शन फ्री लाईफ. टी फॉर टेन्शन फ्री लाईफ. आजकाल बघा तुम्ही ताण तणाव सगळं, चिंता, करिअर, अभ्यास, पैसा, नोकरी, सगळ्यांच्या आयुष्यात ह्या सगळ्या थोड्या कुठल्या ना कुठल्या प्रकारचं टेन्शन आहेच. प्रत्येकाला काही ना काही टेन्शनने घेरलेलं आहे. आणि त्याचा डायरेक्टली इम्पॅक्ट किंवा इनडायरेक्टली इम्पॅक्ट आपल्या मानसिक आणि त्यातूनच आपल्याला शारीरिक आरोग्यावर होत असतं. म्हणूनच आणि हेच जे टेन्शन आहे ना, ते आपल्याला अनेकविध आजारांना निमंत्रण देत असते. म्हणूनच ह्या सगळ्या ताणतणावापासून दूर राहण्यासाठी प्राणायाम आहे, योगनिद्रा आहे, ध्यानधारणा हे आपण केलंच पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टीतून टेन्शन मधनं फ्री होण्यासाठी आपल्याला थोडाफार व्यायाम आणि आपली ही जीवनशैली आहे त्यातून मुक्त होण्यासाठी, म्हणजे ताणतणावग्रस्त जीवनशैलीतून आपल्याला थोडंसं वेगळं व्हायला पाहिजे. नंतरचा येतो एच, जो आहे हॅपीनेसचा, म्हणजे आनंद. जेव्हा आपण टेन्शन फ्री असणार आहे, आपला जे लाईफस्टाईल आपण चेंज करणार आहे, मानसिक आणि शारीरिक, त्याच्यामुळे मानसिक आजार आणि त्याच्यामुळे होणारे शारीरिक आजार ह्याच्यापासून दूर राहणार आहोत. आणि त्याच्यामुळे आपण नक्कीच हॅपी आनंदी आयुष्य जगणार आहोत. तर ह्या सगळ्यांची गोळाबेरीज करून आपण आपलं हेल्दी लाईफ जगू शकतो. आता बघा, आपलं जे शरीर आहे ना, हे छोट्या छोट्या पेशींनी बनलेलं आहे. आता आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, आपण नेहमीच आपल्या कॉलवर ऐकतो की छोटीशी पेशी असते, खूप पेशी असतात शरीरात, अनेक पेशींपासून टिश्यू बनतो. मग टिश्यू पासून एखादा ऑर्गन तयार होतोय, ऑर्गन पासून सिस्टीम तयार होते. असे 9-10 सिस्टीम तयार होऊन आपलं शरीर हे जे आहे एक मशीन आहे. हे मशीन हे ह्या सगळ्या छोट्या छोट्या सिस्टीम पासून तयार झालेलं असते. आणि हे त्याचं तर मूळ कुठलं आहे, तर तो पेशी. तर प्रत्येक सेकंदाला आता मी बोलते, तर प्रत्येक माझं एक वाक्य कंप्लीट होतंय ना होतंय तोपर्यंत तेवढ्या कालावधीत माझ्या शरीरामध्ये लाखो करोडो पेशी ह्या मरत असतात आणि तेवढ्याच पेशी जिवंत होत असतात, म्हणजे तयार होत असतात. तर क्षीयते इति शरीरम हा न्याय आहे की आपलं शरीर हे क्षय होत असते, म्हणजे प्रत्येक पेशी हे क्षय पावत असते. तर आता हे नवीन पेशी तर तयार व्हायला पाहिजेत, मेलेले पेशी गेले, पण नवीन पेशी तयार व्हायला आपल्या शरीरांना, त्या पेशींना लागतोय काय, तर जो आहार, ऊर्जा. तर त्या ऊर्जेमधूनच त्याला, आपण जो आहार घेतो त्याच्यातूनच ते पेशी तयार होत असतात. आपण ज्या शरीराला जो आहार देतो त्यातूनच जर पेशींची उत्पत्ती होत असेल, तर उत्तम प्रतीच्या पेशी तयार होण्यासाठी आपल्याला सकस संतुलित आहार घेणं सुद्धा गरजेचंच आहे. उत्तम क्वालिटीची झोप, शांत झोप घेणं गरजेचे आहे. झोपेमध्ये आपलं शरीर हे पुनर्निर्मित होत असते आणि आपलं शरीर आहे हे पुन्हा बिल्ड होत असते. आता मगाशी मी सांगितलं की योग्य एक्सरसाइज, व्यायाम, हा योगा हे गरजेचाच आहे. तर म्हणजे आपल्या शरीराला आहार, झोप, व्यायाम, मानसिक स्वास्थ्य आणि सकस संतुलित आहार ह्या सगळ्या गोष्टी एकत्रितरित्या गरजेचं आहे, ज्याच्यामुळे आपलं आरोग्य, जे आपण म्हणतो की हेल्दी लाईफ, हे जगायला आपण उपयोगी होते त्याला. तर आता एक डॉक्टर म्हणून, एक आई म्हणून आणि एक स्त्री म्हणून आरोग्याविषयी थोडेसे माझे अनुभव मी तुम्हाला सांगते. मला आवडेल आणि तुम्हालाही ऐकायला आवडेल. सध्या बघा, माझ्यासारखे अनेक डॉक्टर्स, त्यांची क्लिनिक्स, हॉस्पिटल्स मधून तुम्ही जर नजर फिरवली जाता येता, तर बाहेर बसणारे, वेटिंग रूम मध्ये बसणारे पेशंटचे चेहरे बघितले तर अगदी दुःखी, कष्टी, वेदनेने बेजार झालेले, आजाराने बेजार झालेले, हताशपणाने बसलेले इतके लोक बाहेर वेटिंगला बसलेले असतात. तर एवढे ते हताश असतात. कधी आपला नंबर येतोय आणि कधी एकदा डॉक्टरना भेटतोय, कधी एकदा ते आपल्याला औषध, इंजेक्शन देऊन आपल्याला आजारातून, आपल्या दुःखातून, आपल्या रोगातून बरं करतायत असं त्यांना वाटत असतं. इतके ते बेजार झालेले असतात.
आता अनेक मी असे पेशंटही बघितलेले आहेत की डॉक्टर तुम्ही पाहिजे तेवढे पैसे घ्या, कितीही पैसा खर्च होऊ दे, आम्ही तयार आहोत, बेस्ट मधली बेस्ट ट्रीटमेंट द्या, बेस्ट मधला बेस्ट डॉक्टर बोलवा आणि आमच्या पेशंटला वाचवा, आमच्या पेशंटचा जीव वाचवा. आता मला सांगा, इतका पैसा खर्च करायला ही लोक तयार असतात, म्हणजे आयुष्यभर तो पैसा कमवण्यात त्यांनी घालवलेला असतो आणि त्यात त्यांनी दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस केलेला असतो. पैशाच्या मागे लागून पैसा, संपत्ती सगळं कमवलेलं असते आणि ह्या सगळ्या कमवण्यामध्ये ना त्यांनी स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष केलं असतं. त्यांच्याकडे स्वतःच्या शरीराकडे लक्ष द्यायला वेळ नसतो आणि स्वतःच्या शरीराची पूर्ण वाट लावून घेतलेली असते. आता मला सांगा, जो वेळ तुम्ही तुमचा पैसा कमवण्यात घालवलाय, त्यातला थोडा तरी वेळ तुम्ही तुमचं आरोग्य कमवण्यासाठी घातला असता, तर जो पैसा तुम्ही आयुष्यभर कमवलाय, तो पैसा आरोग्यासाठी खर्च करायची वेळ आली नसती. मिळवलेला पैसा हा छान चौकीमध्ये गाड्या घेण्यासाठी, कपडे घेण्यासाठी आपण खर्च करत असतो. त्यापेक्षा तो जो पैसा आहे, तो आपला आहार जो आपण काय घेतोय, त्या आहारासाठी खर्च केला, आपल्या आरोग्यासाठी खर्च केला, तर तो पैसा सत्कारणी लागणार आहे. सत्कारणी म्हणजे योग्य कारणासाठी लागलेला सत्कारण म्हणजे काय, ते योग्य कारण. त्या योग्य कारणासाठी आपल्याला तो पैसा खर्च करायला लागतो. आता बघा, तुमच्याकडे एसी गाड्या आहेत, एसी बंगले आहेत, पण एसी असलेल्याच आयसीयू मध्ये जर तुम्ही कॉटवर झोपलाय, ठीक आहे, तुमच्याकडे लाखो रुपयाचे हिरेचे दागिने आहेत, खूप दागिने, वेगवेगळ्या प्रकारचे सोन्याचे, हिऱ्याचे, मोत्याचे दागिने आहेत, पण तुमच्या नाकातोंडात नळ्या घातल्या आहेत, हाताला सलाईनच्या सुया टोचल्या आहेत, असं तुम्ही बेडवर पडलाय. इमॅजिन करा. तुमच्याकडे फोर व्हीलर आहेत, एसी फोर व्हीलर आहेत, पण त्याच्यातून फिरण्यासाठी तुम्हाला जाऊ शकत नाही, तर तुम्हाला इकडे तिकडे जायचं असेल तर व्हीलचेअरचा उपयोग करायला लागलाय. तर मला सांगा, तर ह्या सगळ्या गोष्टींचा ज्या तुम्ही कमवल्या, पैशाने कमवल्या, त्या गोष्टीचा काय उपयोग आहे का? जर त्या संपत्तीचा काय उपयोग आहे? त्या पैशाचा काय उपयोग आहे? त्या गाड्यांचा, बंगल्यांचा, दागिन्यांचा काय उपयोग आहे? त्या सोन्या चांदीच्या दागिन्यांचा काय उपयोग आहे? जर तुम्हाला हे दागिने जे मी म्हटलं की नळ्या वगैरे ऑक्सिजन लावलंय आणि इकडे तिकडे नळ्या सगळ्या लावल्या, काय उपयोग आहे का? नाही ना. म्हणूनच वेळीच आपल्या आरोग्यावर लक्ष द्या, शरीराकडे लक्ष द्या. आरोग्य ही संपत्ती कमवली तरच इतर संपत्तीचा आपण उपभोग घेऊ शकता. ते शरीर तुमचं स्वस्थ असेल तरच तुम्ही त्या सगळ्या इतर जंगम संपत्ती जे आपण म्हणतो, स्थावर जंगम संपत्ती, त्याचा तुम्ही उपयोग घेऊ शकता. आणखीन एक उदाहरण मी सांगते माझ्या स्वतःच्या मुलाचं. वय वर्ष 25, मेडिकलच्या शिक्षणासाठी बाहेर शिकायला गेला. तिथला हेक्टिक शेड्यूल आहे, तिथला अभ्यास म्हणा किंवा हॉस्पिटलच्या ड्युटीज म्हणा, मित्रपरिवार यांच्या नादात स्वतःच्या जेवणाकडे लक्ष नाही, झोपेच्या वेळेकडे लक्ष नाही. वर्षभराची जिमची फी भरली होती आम्ही त्याची, की काही तुला वेळ मिळाला तर जिमला जा म्हणून. पण त्या जिमला जाण्यासाठीचा 1 तास सुद्धा त्याला काढता आला नाही. आणि मग व्हायचं तेच झालं. बाहेरचे जे आपण म्हणतो की बाहेरचे लोक, बाहेरच्या खाण्यामुळे जो आरोग्य बिघडलं आणि जो आला तो बाहेर. आता मुलं बघा, आता आपण सुमेध सरांचं ऐकलं की मुंबईत राहतात, मुंबईतल्या गोष्टी ह्या खूप हेक्टिक आहेत. त्यांचं आरोग्य बिघडण्यासाठी पावला पावलावर बाहेर स्टॉल आहे, आरोग्य बिघडण्यासाठी म्हणते मी. त्यांना जेवणाची वेळ टळून गेली तर काय, एखादा पिझ्झा खाल्ला, एखादा वडापाव खाल्ला, पोटात ढकलायचं काही. 2 मिनिटाची मॅगी कधी येते, 2 मिनिटात तयार होते. त्यामुळे अशा वेळेला अशा मुलांना त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतोय. परीक्षेचा तणाव आणि आहेच. तर अशा वेळेला जेव्हा मुलगा माझा शिक्षण संपवून घरी आला, तोच आला 132 केजी घेऊन आणि एके दिवशी अचानक चेस्ट पेन सुरू झालं. चेस्ट पेन सुरू, मला वाटलं एखादं गॅस्ट्रायटिस असेल, काहीतरी बाहेरचं खाल्लं असेल, पण तसं नव्हतं. घरी आलो, त्याला ऍडमिट करायला लागलं. पूर्ण रात्रभर 180, 110 असा त्याचा बीपी शूट झाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्यामुळे. आणि हायपरटेन्शन, वय वर्ष फक्त 25, आणि जर 180, 120, 110 जर बीपी राहत असेल, तर थोडं जरी वाढला असता तर काय झालं असतं याचा मी आता विचारच करू शकत नाही, की थोडा जरी त्याचा 180च्या पुढे बीपी गेला असता तर काय झालं असतं. पुढचे 10-12 दिवस त्याचा बीपी कंट्रोल झाला नाही. टॅबलेट सकाळ संध्याकाळ घ्यावे लागले.
मॉनिटर केलं तरी सुद्धा त्याचा बीपी कंट्रोल झाला नाही. डॉक्टरांना जेव्हा आम्ही कन्सल्ट केलं फिजिशियनना, ते म्हटले की जोपर्यंत त्याचं हे वाढलेलं वेट आहे ते कमी होत नाही, त्याची लाईफस्टाईल तो चेंज करत नाही, हृदयावर आलेला प्रेशर त्याचा कमी होत नाही, तोपर्यंत बीपी कमी होणार नाही. आणि तोच क्षण हा आम्हाला शतायुषी फॅमिलीमध्ये जोडण्यासाठी फार उपयुक्त ठरला. त्याने आम्ही जॉईन झालो. मी पण जॉईन झाले. आम्ही दोघं जॉईन झालो. आम्ही दोघं जण स्वतःवर काम केलं, स्वतःच्या आरोग्यावर काम केलं आणि स्वतःचं माझं मी 10 किलो वेट लॉस म्हणजे पहिल्या 40 दिवसात केला. त्याने सुद्धा स्वतःचा 15 ते 16 किलोचा फॅट लॉस पहिल्या 40 दिवसाचा जो मॅरेथॉन होता त्याच्यामध्ये केला. आणि जसं जसं हे त्याचं वेट लॉस होत गेलं तसं तसं त्याचे इतर जे गॅस्ट्रायटिसचे चॅलेंजेस होते, बीपी तर त्याचा पहिल्या 8 दिवसातच पूर्ण नॉर्मल झाला. म्हणजे सगळं चिडचिड होणं. आता आपण सुमेध सरांचं बघितलं की त्यांचं पण एज खूप कमी आहे. तर लहान वयातच आपण आपल्या शरीराकडे लक्ष द्यायला पाहिजे. वेट लॉस करणं म्हणजे नुसतं वजन कमी करणं नाहीये, तर वजनाच्या संबंधात आपल्याला आरोग्याचे इतके व्याधी, जसं आता मी त्याच्याकडे लक्ष दिलं नसतं, बाबा घे गोळ्या. तर काय करणार आपण? घे गोळ्या. जर मी असं केलं असतं की आयुष्यभर तुला गोळ्या लागल्या, चालू झाल्या, तर तो पुढे जाऊन त्याच्या हार्टवर प्रेशर आला असता, त्याच्या ब्रेनवर सुद्धा कदाचित प्रेशर आला असता. कारण एवढं 132 केजीज वेट आणि 180-110 बीपी हा नुसता गोळी घेऊन तो कंट्रोलच झाला नसता. ऍक्च्युली पहिल्या 10-15 दिवसात तो कंट्रोल झालाच नव्हता. मग हे त्याला आयुष्यभर खायला लागलं असतं. स्वतःच्या आरोग्यावर, त्याच्या वजनावर जर त्यांनी काम केलं नसतं, तर कदाचित फार विचित्र गोष्टी झाल्या असत्या, ज्या आम्ही कल्पनाही करू शकत नाही. तर मला हे आत्ता सांगायचं की सध्या माझी लहान मुलं आहेत किंवा कॉलेजमध्ये जाणारी मुलं आहेत, त्यांची लाईफस्टाईल ही त्यांनी आत्ताच सुधारली पाहिजे. त्यांची आत्ताची लाईफस्टाईल ही त्यांना पुढच्या भविष्यातल्या त्यांच्या अनारोग्याकडे घेऊन जाते. म्हणून आयांनी सुद्धा, मुलांचं तर आहेच, मुलांना कळत नाही ह्या गोष्टी वेगळ्या आहेत. पण आयांनी, घरातल्या मोठ्या पालकांनी सुद्धा त्यांच्या आपल्या मुलांच्या आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि तरुणांनी सुद्धा अगोदरपासूनच स्वतःच्या शरीराकडे लक्ष देणं, स्वतःच्या लाईफस्टाईलकडे लक्ष देणं आता सध्या खूप गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. आणि आता हे झालं माझ्या आईच्या भूमिकेतून. आता एका स्त्रीच्या भूमिकेतून बघाल, तर स्त्री ही एक समाजाचा कणा आहे. आपण स्त्रीच्या आरोग्याबद्दल कायमच बोलत असतो, की स्त्रीचं आरोग्य हे इतकं गरजेचं आहे, सर्वात महत्वाचं आहे. आपण काय करतो बघा स्त्रिया, अगदी जोपर्यंत असह्य होत नाही, अगदी लिमिट क्रॉस होत नाही, तोपर्यंत आपण डॉक्टरकडे जात नाही. घरातल्या सगळ्यांच्या तब्येतीची काळजी घेतो, सगळ्यांच्या खाण्यापिण्याच्या काळजी घेतो. पण स्वतःच्या शरीराकडे मात्र आपण दुर्लक्ष करतो. एक उत्तम आणि स्वतःचा अनुभव मी सांगितले, जेव्हा माझं पण वेट वाढलं होतं, त्यावेळेला पण इतर माझ्या गोष्टी ज्या आहेत, की बाबा ताणतणाव तर होताच आणि त्याच्यामुळे पित्ताचा त्रास किंवा गुडघेदुखी, कंबरदुखी ह्या सगळ्या गोष्टी होतच होत्या. आता मला सांगा, जर मी त्यावेळेला माझ्या शरीरावर काम केलं नसतं, शतायुषी फॅमिलीमध्ये आले नसते, तर कदाचित माझं जे 80 किलो वजन होतं, ते कदाचित हळू-हळू वाढत-वाढत 100 किलो झालं असतं. कारण मी माझ्या मुलाकडे पण लक्ष दिलं नसतं आणि स्वतःच्या पण आरोग्याकडे लक्ष दिलं नसतं. 100 क्रॉस वेट झाल्यानंतर काय-काय त्रास होतोय. आता आम्ही इतर आमच्या पेशंटना सांगतो, की तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या. तुमच्या वजनावर लक्ष द्या. तर मला काय अधिकार आहे, जर माझं 100 किलो वजन असेल, तर मी पुढच्या पेशंटला, की तुमचं वजन कमी करा, हे मी सांगूच शकत नाही. त्याच्यामुळे डॉक्टरांनी स्वतःचं जेव्हा वजन कमी केलं आहे, स्वतः समोरचे डॉक्टर जेव्हा योग्य आरोग्यमय आहेत, त्यावेळेला समोरचा पेशंट ऐकत असतो. समोरची व्यक्ती ऐकत असते. तर मला एक थोड्याशा नाव मी मेन्शन करत नाही. मुंबईतले प्रसिद्ध डॉक्टर, कार्डिओलॉजिस्ट जे दिवसाला 10 ते 12 ओपन हार्ट सर्जरीज करत होते. कंटिन्युअस हेक्टिक शेड्यूल. तेच डॉक्टर हार्ट अटॅकने काम करत असताना त्यांच्याच हॉस्पिटलमध्ये मॅसिव्ह हार्ट अटॅकने एक्सपायर झाले. ही गोष्ट डॉक्टरांच्या, आता जे डॉक्टर आहेत, की जे व्यावसायिक आहेत, दिवसभर काम करतात, दिवसभर त्या कामाचं टेन्शन, ताणतणाव हे आहेच आणि त्याच्यामुळे डॉक्टर असून स्वतःच्या आयुष्याकडे, स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष न दिल्यामुळे त्या डॉक्टरांचं तसं झालं. आता बरेच
आता जे क्रिकेटियर्स आहेत किंवा कलाकार आहेत, जे नटी हे जे लोक आहेत, त्यात पण त्यांचं पण नाव मी मेन्शन करणार नाही. ह्या हेक्टिक शेड्यूल मधनं, त्या ताणतणावामधनं बाहेर पडण्यासाठी अनेक नटनट्यांनी म्हणजे स्वतःचं आयुष्य संपवलेलं आहे त्या ताणतणावासाठी. म्हणजे पैशाच्या मागे धावताना तुम्ही तुमच्या आरोग्याकडे कसं दुर्लक्ष करताय, हे भरपूर उदाहरणं आपण डे टू डे लाईफमध्ये बघतच असतोय. एक उत्तम आरोग्य हे स्त्रीची गरज आहे आणि तो तिचा हक्क सुद्धा आहे. दिवसाच्या झोपेचे 5-6 तास सोडले तर सगळा वेळ स्त्री ही स्वतःचं कुटुंब आहे, कुटुंबातल्या सदस्यासाठी राबत असते. त्यातलाच थोडासा वेळ प्रत्येकाकडे 24 तास आहेत. 24 तासातले झोपेचा एक 5-6 तास सोडले, 7-8 जे काही तुम्ही झोप घेताय, ते वेळ सोडला तर उरलेला जो वेळ आहे, त्याच्यासाठी स्वतःसाठी थोडासा 40-45 तासभर वेळ हा घरातल्या प्रत्येकाने दिला पाहिजे आणि कुटुंबातल्या स्त्रीने तो दिलाच पाहिजे. आणि थोडासा व्यायाम, योग यासाठी आपण तो काढूनच ठेवला पाहिजे. स्वतःचा छंद, आपलं मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी ते पण गरजेचं आहे. प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या ताटाचा आपण विचार करतो, की ह्याला आपण सगळं पौष्टिक देऊया. आपण मुलांना